एका स्कूल बसने एका रिक्षाला धडक दिली होती. इट वॉज इज कर्म. Audio Jungle. की वी हॅव कर्मयोगा Correct. थिअरी. Yes. इट्स नॉट थिअरी, इट्स रिअल. Real. की ज्या पण माणसाकडनं आपण काही घेतलंय या लाईफमध्ये, मागच्या मागच्या लाईफमध्ये, लाईफमध्ये तर ते ट्रान्झॅक्शन पूर्ण करायचे. बरोबर. आणि जेव्हा ती लेनदेन होते हां. आणि तो माणूस परत गायब होऊन जातो, कुठे गेला कुठे माहित गेला? नाही. आणि दुसरे लोक लाईफमध्ये येतात. करेक्ट. मे बी ते काही वेळ असतील आणि परत जातील. त्यांच्याबरोबर जो ट्रान्झॅक्शन व्हायचा होता तो झाला. आणि तर जर ते नाही गेले म्हणजे अजून काही देवणघेवण चालू आहे, ती राहणार आहे. सो दिस इज ऑल कर्मयोग. सिन्स आपण कर्मयोग बद्दल बोलत आहोत, मी अजून एक स्टोरी ॲड करतो. आपला जो स्टुडिओचा रस्ता आहे, मी एकदा क्लास संपल्यानंतर रिटर्न होत होतो आणि तिथे एका स्कूल बसने एका रिक्षाला धडक दिली होती. आणि रिक्षा पूर्ण डॅमेज झाली होती. आणि जो रिक्षावाला होता, जो चालवणारा, त्याला पण रक्त निघत होतं. तर ती स्कूल बसमध्ये कोण नव्हतं, तर ड्रायव्हर होता आणि त्यांनी डिवायडर क्रॉस करून रिक्षाला धडक दिली होती. आणि सगळे बोलत होते की या रिक्षावाल्याने काय केलंय, रिक्षावाल्याची काय चुकी होती. पण ज्याला कर्मयोग माहित आहे त्याला माहित असेल चूक आता नाही केली, कधीतरी केली होती, त्याचं त्याला रिॲक्शन मिळालं. इनफॅक्ट रिॲक्शन बोलण्यावरनं लॉ आहे, टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. तर मी व्ह्युअर्सला क्विकली कर्मयोगाबद्दल सांगतो. तर 3 कर्म असतात. तर पहिला असतो संचित कर्म. संचित म्हणजे आपण जे पण काही केलं लाईफमध्ये, मी आता कर्म करतोय, तर समजा तुमच्या बँकेत एक ब्लॅक बॉल जमा आहे. जर मी बॅड कर्माच केले, काही खराब केलं, तर माझ्या बँकेत एक ब्लॅक बॉल जमा होणार. आणि काही चांगलं कर्म केलं, काही चांगल्या गोष्टी केल्या, तर व्हाईट बॉल. तर हे स्टोरेज आहे पूर्ण. बँकेत डिपॉझिट जसं होते तसं स्टोअर आहे पूर्ण. तर ते हे संचित कर्म, आपण जेही कर्म एवढ्या लाईफमध्ये केले असतील. सेकंड आहे प्रारब्ध. म्हणजे त्या स्टोरेजपैकी या जन्मामध्ये किती कर्म भेटणार. समजा 30-40 हजाराचा साठा आहे, त्यातून 1000, 1000, 2000 या जन्मात भेटणार. तर त्यामध्ये 500 व्हाईट बॉल्स असू शकतात आणि बाकीचे 1500 ब्लॅक बॉल्स. ते सगळं या लाईफमध्ये भेटणार. आणि तिसरं, आता आपण काय नवीन कर्म क्रिएट करतो. आता समजा कोणाच्या लाईफमध्ये काहीतरी खराब लिहिलं, त्यांच्याबरोबर खूप खराब गोष्टी होतात. प्रारब्ध म्हणजे मी काय केलं होतं त्यात मला या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. इज इट बॅड देन? टोटली बॅड. बोलला माझं कर्मच खराब आहे, आता मी काय करणार. नो, देर इज वन थिंग, त्याला आगामी कर्म बोलतात, जे आता आपण क्रिएट करतो. समजा एका व्यक्तीच्या नशिबात होतं की त्याला डायबिटीज होणार आहे. इट वॉज इज कर्म. पण डायबिटीज झाल्यानंतर एक तर होतं की तो रिॲक्ट करू शकतो, मी रडतोय, माझ्या लाईफमध्ये हे झालं आहे, मी हे नाही खाऊ शकत, मला हे सगळं मेडिसिन्स खावे लागतात, हे झालं रडणं. आणि दुसरं आहे की आय कॅन टेक इट पॉझिटिव्हली, मी माझी हेल्थ इम्प्रूव्ह करणार, मी बेटर होणार, मी फिटनेसवर लक्ष देईल, मी माझ्या डाएटवर लक्ष देईल. आणि त्या डायबिटीजमुळे आज तो पर्सन मे बी त्याच्या फिटेस्ट व्हर्जन आहे. ही वॉज नेव्हर सो फिट, ही इज टुडे दॅट व्हर्जन. तर खराब गोष्ट लिहिली होती पण त्यांनी रिॲक्ट कसं केलं, तर दॅट इज आगामी कर्म. सर त्याचं एक्झाम्पल असं आहे की एखादा योद्धा आहे, त्याच्याकडे आपले बो अँड ॲरो आहे, मागे ॲरोज बॅगेत आहेत किंवा ॲरो जो होल्ड करतो 15 ॲरोज आहेत. तर जे स्टोरेज आहे ते हे संचित कर्म. जो ॲरो हातात आलाय तो प्रारब्ध आहे. ठीक आहे, एक ॲरो हातात आला. आणि जो कुठे शूट करणार आहे, एखाद्या प्राण्याला हार्म करायसाठी वापरू शकतो किंवा एखाद्या गरीब माणसाला एक फळ पाडून दिलं, ते आगामी कर्म. आपल्याबरोबर जे होते दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. आपण रिॲक्ट काय करतो त्यापासून काय करतोय, दॅट इज इम्पॉर्टंट.